नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत खिम्याच्या मुरड्या। खिम्याच्या अनेक डिशेस आपल्याकडे पॉप्युलर आहेत किंवा प्रसिद्ध आहेत। उदाहरणार्थ खिमा पाव, खिम्याचे कटलेट, खिम्याचे पॅटीस। याला कारण म्हणजे खिम्याला स्वतःची अशी खूप छान अशी चव आहे, त्यामुळे त्याची कोणतीही डिश केली तरी ती टेस्टीच होते। आज आपण अशीच एक टेस्टी डिश करणार आहोत। सुरुवात करूया खिम्याच्या मुरड्या। खिम्याच्या मुरड्या करण्यासाठी मी हा खिमा घेतलेला आहे, हा 300 ग्रॅम आहे आणि तो मी 5 मिनिटं कुकरमध्ये वाफवून आणले आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। हा मैदा आहे, रवा आहे, हे तूप आहे 1 चमचा, काजू, 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, तेल, कोथिंबीर, आलं आणि लसणाची पेस्ट आहे ही, आणि हे सुकं खोबरं मी कोरडं खरपूस भाजून घेतलेलं आहे। 2 कांदे, मध्यम कांदे मी बारीक चिरून आणलेले आहेत, मीठ, हिंग, लाल तिखट, धना पावडर, हळद आणि गरम मसाला। सुरुवात करूया। मुरड्या करण्यासाठी आधी प्रथम आपण खिमा करून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई तापली की आपण साधारण 2-3 चमचे तेल घालणार आहोत। तेल तापलं की मी पाव चमचा हिंग घालते आहे आणि त्याचबरोबर आपण आलं लसणाची पेस्ट पण टाकूया। लसणाचा जरा वास मोडला की आपण कांदा टाकूया। कांदा थोडा मऊ आणि सोनेरी होईपर्यंत आपण परतूया। कांदा सोनेरी रंगावर आलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालूया। प्रथम हळद घालूया अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा घालूया। हे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, समजलं ना, किस केला आणि तो मी खरपूस भाजून घेतलेला आहे, ते पण टाकूया फोडणीमध्ये। आणि हे लाल तिखट आहे, ते मी साधारण 1.5 छोटा चमचा टाकते आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला। आणि मीठ मी खिमा शिजवताना म्हणजे बॉईल करून घेतला तेव्हा थोडं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मी अंदाजाने कमीच घालते। मीठ अंदाजाने तुमच्या घाला तुम्ही। आपण हे पाणी न घालता आपण शिजवून घेणार आहोत, हे खिमा करून घेणार आहोत। मसाला जर आता एकजीव झालाय, त्याच्यामध्ये आता आपण हा गरम मसाला आहे, तो मी छोटा अर्धा चमचा घालते आहे। आता याच्यामध्ये आपण जो वाफवून घेतलेला खिमा आहे तो घालूया। आणि हे थोडं हाय फ्लेम वरती करूया, कारण जर स्लो फ्लेम वरती केलं तर पाणी सुटेल त्याला, म्हणून हाय फ्लेम वरती करूया। आपल्याला कोरडा पाहिजे खिमा, आपण ज्या मुरड्या करणार आहोत त्यासाठी कोरडा खिमा पाहिजे। हाय फ्लेम वरती करायचा, मीडियम आणि हाय। आता याच्यामध्ये मी काजूचे तुकडे आहेत ना, ते पण घालते। काजूच्या तुकड्या घातल्यामुळे काजूची छान चव खिम्याला येते। आणि हे मी 2 बटाटे घेतलेले आहेत बॉईल करून, ते मी असे मॅश करून टाकते त्याच्यामध्ये, म्हणजे आपलं बाइंडिंग छान येईल खिम्याला। त्यासाठी असेच रॅन्डमली आपण कुस करून घालायचे आहेत त्याच्यामध्ये। आणि आता झाकून आपण एक 5-7 मिनिटं ठेवणार आहोत। गॅस आपण स्लो करणार आहोत, नाही तर आपलं खिमा खाली करपेल। आणि झाकणावर मी थोडंसं पाणी ठेवते, थोडं। वाफेवरती खिमा 5-7 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत। आपला एकीकडे खिमा होतोय
पण मुरड्या करण्यासाठी आपल्याला पीठ मळावं लागेल, तर आपण ती पीठ मळून घेऊया. हे मी 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे. ते मी तूप घेऊन थोडं आधी जरा फेसते, हलकं करून घेते. हलकं करून घ्यायचं, असं फेसून फेसून ना एकदम हलकं, असं पांढरा रंग पण त्याचा बदलतो आणि एकदम हलकं होतं असं. फेसून आता 1-1.5 मिनिट झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं अर्धा चमचा मीठ घालूया, फेसून घेऊया परत. आता ह्याच्यामध्ये मी साधारण 2 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि 2 चमचे त्याला मी रवा घेतला आहे. आता जे आपण तूप फेसलेलं आहे त्याला आधी रवा आणि मैद्याला आपण ते तूप लावून घ्यायचं छान. आणि मग पाणी घालायचं, आधी पाणी नाही घालायचं. आपल्या मैद्याचं आणि रव्याचं असं टेक्स्चर बदललं पाहिजे, असं स्मूथ राहिलं नाही पाहिजे, असं फ्लेकी फ्लेकी असं आलं पाहिजे. बघा असं आलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया. पीठ मळून झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे, तो रवा फुगायला जरा त्याला वेळ दिला पाहिजे, म्हणून एक साधारण 15-20 मिनिटं आपण हा मळलेला गोळा बाजूला ठेवणार आहोत आणि नंतरच त्याच्या मुरड्या करायला सुरुवात करणार आहोत. आपला गोळा असा झालेला आहे, एकदम मऊ नाही आणि एकदम कडक पण नाहीये. आता आपण तो झाकून ठेवूया. एक 7-8 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. किमा आपला छान कोरडा झालेला आहे. आता आपण गॅस घालवूया आणि जरा थंड झाल्यानंतर मुरड्या करायला घेऊया. पीठ मळून साधारण 20-25 मिनिटं झालेली आहेत. असं झालंय आपलं पीठ. आता आपण त्याच्या मुरड्या करायला घेऊया. आपला खिमा पण असा कोरडा झालाय बघा. कोरडाच करायचा खिमा, ओला राहिला तर मग आपल्या मुरड्या चांगल्या नाही होणार. आता आपण छोट्या छोट्या मुरड्या करायला सुरुवात करूया. आपली ही पुरी जरा अशी गोल जरी नाही आली तरी हरकत नाही, कारण आपल्याला ते मुरडायचंच आहे. त्यामुळे एकदम जरी गोल नाही आली तरी काळजी करायचं नाही. आता त्याच्यामध्ये आपण साधारण 1 चमचा हे खिमा घालूया. आणि असा हे दोन्ही भाग हे उचलून पण ते दाबून बंद करायचे. आणि आता त्याला मुरड घालायची, बंद करायचे. असं पुढचं हे दाबायचं आणि मग बंद करायचं, पुढचं दाबायचं, बंद करायचं. अशी छोटीशी आपण मुरडी तयार केलेली आहे. अजून एक करून दाखवते मी तुम्हाला. पुरी एकदम पातळ करायची नाही, मध्यम ठेवायची. आणि 2 भाग असे उचलायचे आणि जोडायचे, म्हणजे आपला खिमा बाहेर येणार नाही. आणि मग हळूहळू असं बंद करत यायचं आणि खाली ठेवून असं दाबायचं की पूर्णपणे ते बंद होईल. आणि असं दाबायचं, पुन्हा मुरडायचं, पुन्हा पुढचं दाबायचं, मुरडायचं, दाबायचं आणि मुरडायचं. असं म्हणून त्याला मुरड्या म्हणतात. मुरडून मुरडून करतो ना आपण, म्हणून त्याला मुरड्या म्हणतात. आता ही बघा अशी आपली मुरडी दिसते आहे. अशाच मी सगळ्या करून घेते आहे आणि मग आपण तळूया त्या. मी या 7-8 मुरड्या करून घेतलेल्या आहेत. बाकीच्या मी नंतर करेन तुम्हाला दाखवण्यासाठी. आता ह्या 7-8 केलेल्या आहेत त्या आपण तळूया. तेल तापलेलं आहे.
2 मुरड्या सोडूया आणि मध्यम आचेवरतीच आपण ह्या तळून घेणार आहोत सोनेरी रंगावरती. आपल्या मुरड्या छान अशा शिजल्या आहेत, म्हणजे तळल्या गेलेल्या आहेत. कारण त्या बघा गुल्या आकाराने त्याचा मोठा झाला ना. आपण जेवढ्या केल्या त्याच्या दीडपट झालेला आकार त्याच्यावरून असं समजतं की आपल्या मुरड्या तळल्या गेलेल्या आहेत. किमा तर आधीच आपला शिजलेला आहे आणि मुरड्याही आता शिजून झालेल्या आहेत. सोनेरी रंगावरती करायच्या, मध्यम आचेवरती. आपल्या मुरड्या झालेल्या आहेत अशा दिसतात. दुसऱ्याही मुरड्या आपल्या झालेल्या आहेत, आता काढूया. आता ह्या सगळ्यात मुरड्या मी तळून घेते, जेवढ्या केल्या आहेत तेवढ्या. आपल्या मुरड्या सगळ्या तयार झालेल्या आहेत आणि आपण पुदिनाच्या चटणी बरोबर त्या खिम्याच्या मुरड्या खाणार आहोत. आपल्या या छोट्या छोट्या खिम्याच्या मुरड्या दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीलाही अतिशय सुंदर लागतात. मी तुम्हाला एक मुरडी तोडून दाखवते. आपलं कव्हर किती क्रिस्पी झालेलं आहे बघा, एकदम पटकन तुटलं, चिवट वगैरे अजिबात झालेले नाही आपण रवा घातल्यामुळे, आणि पूर्णपणे भरलेले आहे खिम्याने. खूप सुंदर लागतात ह्या मुरड्या आणि करायलाही अगदी सोप्या आहेत. नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा. पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.